तुम्ही जसा विचार करणार तसेच तुम्ही बनणार. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही कमकुवत आहात तर तुम्ही कमकुवतच बनणार. आणि जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही बलवान आहात तर तुम्ही बलवानच व्हाल. मनाची शक्ती ही सूर्याच्या किरणांसारखी असते. जेव्हा ती एका केंद्रबिंदूवरती केंद्रित होते तेव्हाच ती प्रखरतेने चमकते. जर मन आणि हृदय या दोघांमध्ये संघर्ष चालू असेल तर नेहमी हृदयाचे ऐका. आयुष्यात जोखीम घ्या, कारण जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही नेतृत्व कराल आणि जर हरलात तर मार्गदर्शन नक्कीच करू शकाल. दिवसातून एकदा तरी स्वतःशी नक्की बोला, अन्यथा तुम्ही या जगातील एक उत्कृष्ट व्यक्ती लहरावून बसाल. कधी कुणाची निंदा करू नका, कारण जर तुम्ही कुणाला मदतीचा हात पुढे करणार असाल तर नक्कीच पुढे करा, नसेल तर हात जोडा. आपल्या भावनांनी त्यांना आशीर्वाद द्या व त्यांना त्यांच्या मार्गावरून जाऊ द्या. उठा आणि जागे व्हा, आणि जोपर्यंत लक्ष्य प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका. जग ही एक व्यायामशाळा आहे, जिथे आपण स्वतःला मजबूत आणि दृढ बनवण्यासाठी आलो आहोत. श्रीमंती फक्त पैशाने नाही मोजली जात. तुम्ही ज्या सवयी, दृष्टी, समजूतदारपणा आणि नीतिमूल्य जोपासता ती पण श्रीमंती असते. परिस्थितीने वजाबाकी करून ठेवलेल्या आयुष्यातच माणूसपणाची बेरीज करत राहणं म्हणजे जगणं. जेव्हा आयुष्य नकोसं वाटतं तेव्हा आयुष्य बदलायचं नाही तर जीवन जगण्याची पद्धत बदलायची गरज असते. माणसाला एखाद्या गोष्टीबद्दल विश्वास व आस्था असेल तर बंद दरवाजातून सुद्धा मार्ग सापडू शकतो. आणि जेव्हा कोणी आपली साथ व हात सोडून देतो तेव्हा नैसर्गिकरित्या आपले बोट पकडणारा तयार होतो व यालाच आयुष्य म्हणतात. आणि हे सुंदर आयुष्य आपल्या हसण्याने अतिसुंदर होत असते. दूध उपयोगी पण एका दिवसात खराब होतं. त्याच दुधापासून बनवलेलं दही 2 दिवस टिकतं. त्याच दह्यापासून बनवलेलं ताक 4 दिवस टिकतं. त्याच ताकापासून काढलेलं हे लोणी 8 दिवस टिकते. मात्र त्या ताकापासून बनवलेलं तूप कधीच खराब होत नाही. काय गंमत आहे बघा. एका दिवसात खराब होणाऱ्या दुधात सुद्धा काहीही न खराब होणारे तूप लपलेलं असतं. म्हणून आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार करा. म्हणून 4 दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका, कारण या वाईट दिवसामागे चांगले दिवस लपलेले आहेत. माणसाचे अश्रू सांगतात तुम्हाला दुःख किती आहे. संस्कार सांगतात कुटुंब कसं आहे. गर्व सांगतो पैसा किती आहे. भाषा सांगते माणूस कसा आहे. ठोकर सांगते लक्ष किती आहे. आणि सर्वात महत्त्वाचे वेळ सांगते नातं कसं आहे. मनाचा गाभारा सुंदर विचारांनी भरलेला असला की शब्दातून संस्कारांचा सुगंध दरवळतो. कुटुंब प्रमुखाची अवस्था ही शेडच्या पत्र्यासारखी असते. ऊन, वारा, पाऊस, गारा सगळे सोसून तो निवारा देतो. पण बाकीच्यांच्या मते तो आवाज खूप करतो आणि गरम पण होतो. सुख मिळालं की ते उपभोगायचं पण मिरवत नाही बसायचं. आणि दुःख झालं तर पचवायचं पण गिरवत नाही बसायचं. ही जीवनातली खरी रीत आहे. आपण कितीही प्रयत्न केला तरी कोणाचा स्वभाव बदलू शकत नाही, कारण कांद्याला कितीही प्रेमाने कापले तरी तो अश्रूच देत असतो. सहकार्य आणि सत्कर्म आवाज न करता केले तर त्यातून निर्माण होणारे माधुर्य आणि समाधान हे अतुलनीय असते. स्वतःशी वाद कराल तर सर्व प्रश्नांची उत्तरे सापडतील. जर दुसऱ्याची वाद घालत बसाल तर नवीन प्रश्न उभे राहतील. पाण्यातच वीज असते, त्याला फक्त गतीची गरज असते. ताकातच लोणी असते, त्याला फक्त घुसळण्याची गरज असते. सुखसुद्धा माणसाच्या स्वतः जवळच असते, त्याला फक्त शोधण्याची गरज असते. गोड हा शब्द, चांगला व्यवहार हेच माणसाला श्रेष्ठ बनवतात. केवळ अमाप धन असल्याने माणूस धनवान होत नाही. खरा धनवान तर तीच व्यक्ती असते ज्याच्याकडे मधुर वाणी, नम्रता, नेक व्यवहार व सुंदर विचार असतात. झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही. ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते. तसंच आयुष्यात काय गमावले हे दुःख विसरून नवीन काय मिळवू शकतो यातच जीवनाचा अर्थ असतो. माणसं बदलायला लागली
की समजायचं या वाटेवर तुमची गरज संपली. मेंढराच्या गत वागू नका. एक एक पाऊल पुढं निघालं की त्याच्या मागे मान खाली घालून चालू नका. सिंहापरी वागा. एकटाच जरी निघाला तरी रस्त्यावर कुणीच आडवं येण्याचं धाडस करणार नाही. तुम्ही किती अंतर चालत गेलात याला काहीच महत्त्व नाही. तुम्ही कोणाबरोबर आणि कोणत्या दिशेने जात आहात यालाच अधिक महत्त्व आहे. आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हिऱ्याचे घातलेले दागिने पाहायचे तर 100 रुपयांचा आरसाच लागतो. साध्या सरळ माणसांचा कधीही कोणताच ब्रँड नसतो. खरं तर साधी माणसाच माणुसकीचा ब्रँड प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आपल्या जीवनात काही ना काही उद्देशानेच आणत असतो. कोणी आपल्याला केवळ आजमावून जातो, कोणी आपल्याला ज्ञान देऊन जातो, कोणी वापर करून जातो, तर कोणी जगण्याचा खरा अर्थ शिकवून जातो. आपल्या व्यथा तिथे मांडा जिथे समाधान मिळेल आणि आपला माथा तिथे टेकवा जिथे स्वाभिमान मिळेल. नाहीतर व्यथा आणि माथा तुडवण्यात लोक खूप सराईत आहेत. येईल भारावून जाईल. स्वप्ने अशी बघा की पंखांना बळ. मैत्री अशी करा की जग आपले होईल. अपयश असे स्वीकारा की विजेता माणूस असे बना की माणुसकी नतमस्तक होईल.